श्री स्वामी समर्थ. जय गजानन. सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. याच दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. तसेच चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात ही याच दिवसापासून होते. बरेच जण याच दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. कोणाला नवीन घर घ्यायचं असतं, वास्तुशांती करायची असते, गृहप्रवेश करायचा असतो, सोने चांदी खरेदी करायची असते किंवा एखादं वाहन खरेदी करायचं असतं, मोठमोठ्या वस्तू खरेदी करायच्या असतात किंवा कोणाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असतो. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा असल्यामुळे या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. त्यामुळे या दिवसाला खूप महत्व आहे. प्रत्येक जण त्यांच्या ऐपतीप्रमाणे काही ना काही खरेदी करण्याचा हा प्रयत्न करत असतो. यंदा 2026 मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्या तिथी आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत गुढीपाडवा अमावस्या तिथीला आल्याने गुढी उभारायची का नाही उभारायची, गुढी उभारायची असल्यास तिचा मुहूर्त काय, ती कुठल्या मुहूर्तावर उभा करायची, ती माहिती शेअर करणार आहे. त्यासोबतच बऱ्याच जणांकडे चैत्र नवरात्री निमित्त घटस्थापना केली जाते. मग या घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे, ती कुठल्या वेळेला करायची, ती सुद्धा माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ स्किप न करता पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा अमावस्या तिथी ही कधी सुरू होते आणि कधी संपते त्याची माहिती पाहूया. अमावस्या ही 18 मार्च बुधवारी रोजी सकाळी 8:25 सुरू होते आणि गुरुवारी 19 मार्च रोजी सकाळी 6:53 ही संपते. आता अमावस्या तिथी तुमच्यासोबत शेअर केली, कधी सुरू होते अमावस्या आणि कधी संपते ते मी सांगितलं. आता गुढी कधी उभारायची ते सांगते. अमावस्या ही गुरुवारी 19 मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 6:53 संपते. म्हणजे आपल्याला गुढी ही सकाळी 6:53 उभारायची आहे. गुरुवारी 19 मार्च रोजी सकाळी 6:53 नंतर आपल्याला गुढी उभारायची आहे. 6:53 ते तुम्ही जोपर्यंत कोवळं ऊन आहे म्हणजे 8:30-9 पर्यंत गुढी उभारू शकता. जितक्या लवकर होईल 6:53 नंतर तितक्या लवकर तुम्हाला ही गुढी उभारायची आहे. त्यानंतर तुमचा ज्यावेळेस स्वयंपाक होईल त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवून मग प्रदोष काळात संध्याकाळी तुम्हाला प्रदोष काळात ही गुढी उतरवायची आहे. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळात तुम्हाला ही गुढी उतरवून घ्यायची आहे. आपण इतर वेळेस ज्यावेळेस गुढी उभारतो त्यावेळेस ती उभारताना सकाळी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर उभारण्याचा प्रयत्न करत असतो. पण यंदा यावर्षी अमावस्या ही 6:53 पर्यंत असल्यामुळे आपल्याला 6:53 नंतर गुढी उभारायची आहे. तर हा होता गुढी उभारण्याचा मुहूर्त. आता जर तुम्हाला चैत्र नवरात्री निमित्त घटस्थापना करायची असेल किंवा अखंड दीप प्रज्वलित करायचा असेल तर त्याचा मुहूर्त हा काय आहे, कुठल्या मुहूर्तावर घटस्थापना करायची, तो मुहूर्त मी तुमच्यासोबत शेअर करते. चैत्र नवरात्री निमित्त घटस्थापना करण्यासाठी किंवा अखंड दीप प्रज्वलित करण्यासाठी घटस्थापनेचा पहिला मुहूर्त हा 19 मार्च गुरुवारी रोजी सकाळी 6:53 पासून ते सकाळी 7:43 पर्यंत आहे. 19 मार्च गुरुवारी सकाळी 6:53 पासून ते सकाळी 7:43 पर्यंत आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला 51 मिनिटे मिळतात. ह्या 51 मिनिटामध्ये तुम्हाला ही घटस्थापना करायची. आता जर तुम्हाला या मुहूर्तामध्ये जमलं नाही, सकाळी सकाळी गडबड असते, गुढी उभारायची असते, त्यामुळे तुम्हाला हे शक्य झालं नाही या मुहूर्तामध्ये तुम्हाला घटस्थापना करणं किंवा अखंड दीप प्रज्वलित करणं, तर त्यासाठी तुम्हाला दुसरा देखील मुहूर्त आहे. तर तो दुसरा मुहूर्त सांगते. दुसरा अभिजात मुहूर्त हा एकूण 48 मिनिटांचा आहे. हा मुहूर्त 19 मार्च गुरुवारी रोजी दुपारी 12:05 सुरू होते ते दुपारी 12:53 पर्यंत आहे. 19 मार्च गुरुवारी दुसरा मुहूर्त दुपारी 12:05 ते दुपारी 12:53 पर्यंत असणार आहे. तुम्ही या मुहूर्तामध्ये सुद्धा घटस्थापना करू शकता, चैत्र नवरात्री घटस्थापना करू शकता किंवा अखंड दीप प्रज्वलित करू शकता. चैत्र नवरात्री निमित्त घटस्थापना करायला किंवा अखंड दीप प्रज्वलित करायला मी तुम्हाला हे 2 मुहूर्त सांगितले. आता काही जणांना ह्या दोन्ही मुहूर्तामध्ये घटस्थापना करायला किंवा दीप प्रज्वलित करायला जमलं नाही, सकाळी सुद्धा जमलं नाही आणि दुपारी सुद्धा जमलं नाही, तर काही हरकत नाही. तुम्ही सकाळी 6:53 नंतर दिवसभरामध्ये सूर्य मावळण्या अगोदर कधीही घटस्थापना केली तरी चालेल किंवा अखंड दीप प्रज्वलित केला तरी चालेल. ह्या मुहूर्तामध्ये जर शक्य तेवढा प्रयत्न करा, पण नाहीच झालं तर मग 6:53 नंतर
तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये मग तुम्ही घटस्थापना करा किंवा अखंड दीप प्रज्वलित करा. कारण की गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवसासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही. म्हणून तुम्ही नाराज व्हायचं कारण नाही. ह्या दिवसभरामध्ये तुम्ही 6:53 नंतर कधीही घटस्थापना करू शकता, कधीही अखंड दीप प्रज्वलित करू शकता. इथे आता तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो, की गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे 19 मार्चला सकाळी 6:53 पर्यंत अमावास्या आहे. म्हणजे उदय तिथीला आहे किंवा सूर्याने पाहिलेली अमावास्या आहे. मग हा दिवसभर अमावास्येचा दिवस धरायचा का? मग या दिवशी आपण गुढी कशी उभारू शकतो? किंवा मग सोने, चांदी, नवीन वस्तू कशा खरेदी करू शकतो? हा दिवस अमावास्येचा पकडायचा का? कारण की बऱ्याच ठिकाणी असं असतं, की उदय तिथीला जी तिथी असते ना, तो पूर्ण दिवस पकडतात. समजा सूर्य उदयाला पौर्णिमा आली किंवा अमावास्या आली, तर पूर्ण दिवस तो अमावास्येचा किंवा पौर्णिमेचा पकडतात. आता यामध्ये एक असा खुलासा आहे, पंचांगानुसार आहे ते मी तुम्हाला सांगते बरं का. वाचून सांगते म्हणजे काही चुकायला नको. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही क्षय तिथी जरी असली तरी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असा हा गुढीपाडवा आहे. त्यामुळे हा दिवस शुभ मानला जाणार आहे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं, चांदी, नवीन जागा किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता. नवीन चांगल्या गोष्टींना सुरुवात देखील करू शकता. यास कोणतीही हरकत नाही. हे पंचांगामध्ये याचा खुलासा होता, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केला. हा प्रश्न तुम्हाला मनात येऊ शकतो, की मग आता अमावस्या तिथी उदय तिथीला आली आहे, मग या दिवशी खरेदी करायचं नाही का? गुढीपाडवा करायचा नाही का? तर तसं काहीही नाही. तुम्ही गुढी उभारू शकता. तुम्हाला नवीन गोष्टींची तुम्ही सुरुवात देखील करू शकता किंवा नवीन वस्तू तुम्ही घेऊ देखील शकता. त्यात कुठलाही अडथळा नाही, कुठलीही हरकत नाहीये. आता काही जणांना असं देखील वाटेल, की असं काही असतं का, की अमावस्येला गुढीपाडवा आलाय किंवा गुढीपाडवा अमावस्ये तिथीला आलाय, असं कधी होतं का? तर एक 3 तारखा सांगते. त्या 3 तारखेच्या वेळेस पण असंच झालं होतं. अमावस्या तिथीला पण गुढीपाडवाच आला होता आणि आपण अमावस्या तिथी संपल्यानंतर गुढीपाडवा साजरा केला होता. गुढी उभारली होती. तर त्या 3 तारखा सांगते. 19 मार्च 2007 रोजी 19 मार्च 2007 रोजी सुद्धा अमावस्या तिथीला गुढीपाडवा आला होता. त्यानंतर 6 एप्रिल 2008 रोजी सुद्धा गुढीपाडवा हा अमावस्या तिथीलाच आला होता. अजून एक आहे 28 मार्च 2017 रोजी देखील अमावस्या तिथीलाच गुढीपाडवा आला होता. आणि या 3ही वर्षी आपण असंच केलं होतं. अमावस्या तिथी संपल्यानंतर आपण गुढी उभारली होती. त्यामुळे मनात हात सुद्धा डाऊट ठेवू नका किंवा असं कधी होतं का वगैरे. ह्या 3ही वर्षी आला होता. म्हणजे याच्या मागे सुद्धा आपण घडून गेले त्यावेळेस सुद्धा आपण असंच केलं होतं. अमावस्या तिथी संपल्यानंतर आपण गुढी उभारली होती. एक गुढीपाडव्याच्या कलशाबद्दल एक महत्वाची माहिती सांगते. आपण ज्यावेळेस बरेचसे असे व्रतवैकल्य करत असतो, पारायण करत असतो, पूजा करत असतो, त्यावेळेस आपण कलशाची स्थापना करत असतो आणि कलशाचं पूजन देखील करत असतो. कलशाची स्थापना म्हणजे मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. कलश हा भरून ठेवला जातो आणि कलश हा एकदम सरळ ठेवला जातो. आपण कधी कलश हा पालथा ठेवत नाही किंवा वाकडा देखील ठेवत नाही. पण गुढीपाडव्याला आपण कलश भरूनही ठेवत नाही आणि कलश हा सरळही ठेवत नाही. आपण तांब्या काय करतो, वेळूच्या काठीवर हा पालथा घालून ठेवतो. तो भरूनही ठेवत नाही, तो रिकामाच ठेवतो. मग असं का? कधी मनात प्रश्न आलाय का, की का बरं आपण इतर वेळेस कलश तर भरून ठेवतो वगैरे, असा कलश ठेवणं म्हणजे अशुभ मानलं जातं. मग गुढीपाडव्यालाच आपण असं का करतो? आपण जो तांब्या असतो कलशाचा तो पालथा ठेवतो आणि रिकामाही वेळूच्या काठीवर आपण ठेवतो. कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का, की असं का बरं? असं का करतात? किंवा मग मनात प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळालंय का? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते उत्तर सांगते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कलश उलटा म्हणजे जमिनीकडे तोंड करून ठेवतो. जमिनीकडे तोंड करून ठेवतो म्हणजे जमीन म्हणजे जिच्यामध्ये परोपकाराची भावना आहे. जमीन ही तिच्यामध्ये झाडांची मुळं अगदी घट्ट धरून ठेवते. आणि आपण जो ब्रह्मध्वज या दिवशी उभारतो आणि गुढी जी या दिवशी उभारतो ती म्हणजे यशाचं प्रतीक आणि चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून आपण या दिवशी गुढी उभारतो. त्याचप्रमाणे मनुष्याने देखील आयुष्यात कितीही मोठे यश संपादन केले, कितीही मोठा मनुष्य आयुष्यात झाला तरी त्याने आपले पाय हे जमिनीवरच राहावेत. या हेतूनेच जमिनीमधील जी काही सकारात्मकता आहे, जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती हा कलश खेचून घेतो. आणि असा हा मांगल्याने भरलेला कलश हा नेहमी आपल्या वास्तूमध्ये घरामध्ये राहावा
म्हणून या दिवशी हा कलश हा पालथा ठेवला जातो, उलटा ठेवला जातो आणि हे शुभ देखील मानले जाते. तर अशी ही गुढीपाडवा सणाची माहिती होती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत गुढीपाडवा उभारताना अमावस्या तिथीला आल्याने गुढी कधी उभारायची, तसेच चैत्र नवरात्री निमित्त घटस्थापना, अखंड दीप कधी प्रज्वलित करायचा, अजून एक महत्त्वाची माहिती सांगितली की गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला कलश हा उलटा का ठेवला जातो किंवा मग कलश रिकामा का ठेवला जातो, ते शुभ असतं का अशुभ असतं, बऱ्याच जणांना माहीत नव्हतं. त्यामुळे मी त्याची सुद्धा माहिती तुमच्यासोबत शेअर केली. जर तुम्हाला या संबंधित काही समजलं नसेल, काही प्रश्न असेल, तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा, मी नक्की उत्तर देईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणगण गणात बोलते. जय गजानन.